नालेगाव गाडगीळ पटांगण इथं बालकीर्तनकार कृष्णाई महाराज महामुनी यांचे प्रेरणादायी कीर्तन. हनुमान जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताहामध्ये संत विचारांचा संदेश. 7 वर्षांच्या बालिकेच्या कीर्तनानं भाविक मंत्रमुग्ध, संत विचारानं दुमदुमला परिसर. मुलामुलींना संतांचे संस्कार दिल्यास समाज व्यवस्थेवर सकारात्मक परिणाम. हरिभक्तपरायण कृष्णाई महाराज महामुनी. नालेगाव येथील गाडगीळ पटांगण इथं श्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह धार्मिक वातावरणामध्ये उत्साह सुरू असून दुसऱ्या दिवशी 7 वर्षांच्या बालकीर्तनकार हरिभक्तपरायण कृष्णाई महाराज महामुनी यांच्या प्रेरणादायी कीर्तनानं उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. लहान वयातही प्रभावी शैलीत सादर केलेल्या कीर्तनातून कृष्णाई महाराज यांनी संत विचार, संस्कार आणि समाज यांचं महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांची मनं जिंकली. आपल्या कीर्तनामध्ये त्या म्हणाल्या की संत हे ब्रह्मरूप स्थितीत असतात आणि त्यांच्या विचारांचे संस्कार लहानपणापासूनच मुलांवर होणं अत्यंत गरजेचं आहे. जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत आणि संत विचारांचे संस्कार दिले. त्यामुळं त्यांनी आदर्श रामराज्य आणि सुसंस्कृत स्वराज्य उभं केलं. त्याप्रमाणे आजच्या पिढीवर योग्य संस्कार झाले तर कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था आणि राष्ट्रीय व्यवस्था अधिक सक्षम होईल असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मुलांना आपल्या आईवडिलांची सेवा करण्याचे आवाहन करत संतांचे विचार आत्मसात करण्याचा संदेशही दिला. धार्मिकतेच्या माध्यमातून समाज घडतो आणि चांगल्या संस्कारातून उज्ज्वल भविष्य निर्माण होतं असंही त्या म्हणाल्या. कीर्तनाच्या शेवटी विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि संतांच्या जयघोषामध्ये संपूर्ण नालेगाव परिसर दुमदुमून गेला. माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांच्या पुढाकारातून गेल्या 34 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून नागरिकांमध्ये धार्मिक भावना, एकात्मता आणि संस्कार रुजवण्याचं कार्य सातत्यानं सुरू आहे. या कार्यक्रमास नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कीर्तनाचा त्यांनी लाभ घेतला. प्रपंचासोनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग. संत सावता महाराज म्हणतात, प्रपंचात राहून परमार्थ करावा व भगवंताचे नाम घ्यावे. संत श्रावण बाळाला या जगामध्ये आदर्श मुलगा म्हणून मानले जाते. श्रावण बाळाला या जगामध्ये आदर्श मुलगा म्हणून मानले जाते. का तर श्रावण बाळाने आई वडिलांची सेवा केली. श्रावण बाळाने आई वडिलांचे मन सुद्धा दुखवले नाही, म्हणून श्रावण बाळाचे नाव घेतले. प्रभू रामचंद्रांना आदर्श मुलगा म्हणून मानले जाते. का प्रभू रामचंद्रांनी सावत्राईच्या शब्दासाठी 14 वर्ष वनवास. सावत्राईच्या शब्दासाठी सावत्राईच्या का रामाकडे सुसंस्कार आहे. आज पंढरपूरमध्ये आजपर्यंत पांडुरंग परमात्मा विठेवर उभा आहे. आज पंढरपूरमध्ये आजपर्यंत पांडुरंग परमात्मा विठेवर उभा आहे. कोणासाठी? पुंडलिकासाठी. पुंडलिकाने आई वडिलांची काय केली होती? सेवा. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. श्रावण बाळाने आई वडिलांची सेवा केली. प्रभू रामचंद्रांनी सावत्राईची आज्ञा पालन केले, म्हणून प्रभू रामचंद्राचं नाव आदराने घेतले जाते. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.